नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की उन्हाळ्यामध्ये आमच्या घरामध्ये कैऱ्या आणल्या की आम्ही त्यापासून काय काय बनवतो. अतिशय चविष्ट आणि इंटरेस्टिंग अशा 3 रेसिपीज आहेत. त्या तिन्हीही आज मी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग. इथे मी 4 गावठी म्हणजे देशी कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या तुम्ही इथे कुठल्याही घेऊ शकता, म्हणजे गोड घ्या, आंबट घ्या किंवा कुठल्याही जातीच्या घ्या. फक्त त्या छान स्वच्छ असाव्यात. कुठेही डाग वगैरे त्याला पडलेला नको किंवा काळ्या पडलेल्या नकोत आणि मऊ नकोत, मेन म्हणजे छान ताज्या असाव्यात. तर बघा, आता सगळ्यात आधी आपण बनवतोय खारातली कैरी. तर त्यासाठी आपल्याला एक अशा पद्धतीची काचेची बरणी लागेल किंवा तुम्ही चिनी मातीची बरणी पण यूज करू शकता. तर जेवढ्या तुम्हाला कैऱ्या बनवायच्या आहेत त्या मापाने तुम्ही ही बरणी घेऊ शकता. तर ही मी आतमधून छानपैकी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण ॲड करतोय चिरलेल्या कैऱ्या. तर जेवढ्या कैऱ्या मी तुम्हाला सुरुवातीला दाखवल्या त्या सगळ्या मी छानपैकी धुवून स्वच्छ पुसून घेतल्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याच्या फोडी करून मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर बघा, साधारण एवढ्या जाडीच्या आणि अशा लांबट फोडी मी केलेल्या आहेत. जर या कैऱ्यांना बाट लागलेला असेल तर मात्र तुम्हाला कोई त्याच्या व्यवस्थित काढून टाकायच्या आहेत आणि फक्त गर, मेन जो गाभा असतो तो आपल्याला घ्यायचा आहे. तरी मी अशा प्रकारे या कट केलेल्या आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कुठल्याही शेपमध्ये, कुठल्याही साईजमध्ये या कट करून घेऊ शकता. तर या सगळ्या कैऱ्या मी बरणीमध्ये ॲड करते आणि आता आपण बनवतोय खारं पाणी. तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी ॲड करते साधारणपणे 1 लिटर एवढं पाणी. सो हे पाणी आपल्याला केवढं घ्यायचं असतं, तर बघा, बरणीमध्ये आपण ज्या कैऱ्यांच्या फोडी टाकलेल्या आहेत ना, त्या सगळ्या व्यवस्थित बुडल्या पाहिजेत, त्या कव्हर झाल्या पाहिजेत. एवढं पाणी आपल्याला अंदाजे या कढईमध्ये घ्यायचं आहे. आता लगेचच मी यामध्ये टाकत आहे 1 टीस्पून एवढी हळद आणि 2 ते 2.5 टीस्पून एवढं मीठ. तर हळद ही जर खूप जास्त स्ट्रॉंग असेल किंवा खूप नॅचरल असेल तर तुम्ही अर्धा टीस्पून वापरली ना तरीही चालेल. ओके. तर बघू शकता गॅस आपला मोठाच आहे आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला या पाण्याला ना एक मस्त उकळी काढून घ्यायची. तर बघू शकता पाणी छान उकळायला लागलेलं आहे. आता गॅस करायचा आहे लो टू मीडियम किंवा तुम्ही पूर्णपणे कमीसुद्धा करू शकता गॅस आणि त्यानंतर मोजून 4 ते 5 मिनटं आपल्याला हे पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आहे किंवा असंच मस्त शिजवून घ्यायचं आहे. ॲक्च्युली आपण या पाण्यामध्ये टाकली आहे हळद, पण रंग बघा ना किती लालसर आला आहे. कारण इथे मी नॅचरल हळद वापरली आहे, एकदम घरगुती पद्धतीची, केमिकल विरहित. त्यामुळे असा रंग आला आहे. तर आता मोजून 4 ते 5 मिनटं झालेली आहेत. मस्तपैकी पाणी हे उकळलं आहे. आता मी गॅस बंद करते. तर बघू शकता इथे पाणी थोडंसं आटलेलं आहे, पण जर तुम्ही गॅस मोठा ठेवला असता तर मात्र हे पाणी खूप जास्त आटलं असतं. त्यामुळेच आपण गॅस कमी ठेवला होता या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर बघू शकता आता हे पाणी आपल्याला एकदम थंड करून घ्यायचं आहे. मस्त कंप्लीट थंड करून घ्या. तर अशा प्रकारे हे झालं आपलं खारं पाणी तयार. तर आता लगेचच आपण हे बरणीमध्ये ओतूयात, ज्याच्यामध्ये आपण कैऱ्यांच्या फोडी टाकल्या होत्या. तर बघू शकता सगळं पाणी मी याच्यामध्ये ओतत आहे आणि येस, आता तुम्ही याला झाकण लावलं की या ज्या कैऱ्या आहेत ना, त्या तुम्ही साधारणपणे 2 ते 2.5 महिने रूम टेम्परेचरवरती किंवा फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवू शकता. याला 2 ते 2.5 महिने काहीच होत नाही. उलट या खाऱ्या पाण्यामध्ये जशा जशा मुरत जातील तशा त्या अजून जास्त टेस्टी लागतात, मस्त मुरलेल्या छान चविष्ट लागतात. आणि या खाऱ्या पाण्याला सुद्धा काहीच होत नाही, म्हणजे याचा रंग बदलत नाही, वास बदलत नाही, चव बिघडत नाही. तशीच राहते 2 ते 2.5 महिने. कारण याला खूप छान पद्धतीने आपण उकळवून घेतलेलं असतं ना, त्यामुळे हे पण खूप छान टिकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही खारातली कैरी बनवू शकता आणि ती काही दिवस छानपैकी स्टोअर करून खाऊ शकता. आमच्या घरामध्ये जर कोणी भरपूर कैऱ्या आणल्या आणि जर त्या आम्हाला जेवणासोबतच खायच्या असतील, तेही भरपूर दिवस टिकवून, तर पहिली रेसिपी आम्ही हीच करतो. चला तर मग आता बघूयात दुसरी रेसिपी. तर त्यासाठी सुद्धा मी अशाच पद्धतीच्या देशी म्हणजेच गावठी कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर या कैऱ्यासुद्धा मी छान धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर याच्या मी अशा पद्धतीने बारीक फोडी केलेल्या आहेत. तर या फोडी पण तुम्ही ना तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने कुठल्याही शेपमध्ये, कुठल्याही साईजमध्ये करू शकता. तर आता आपण बनवतोय हळद मिठाची कैरी. तर ही अगदीच बेसिक आणि खूप सोपी रेसिपी आहे. म्हणजे ही तुमच्यासोबत शेअर करावी असं काही विशेष नाहीच आहे याच्यामध्ये. पण तरीसुद्धा मी शेअर करते कारण कच्च्या कैऱ्या आम्ही कशाप्रकारे खातो हेच मला तुम्हाला दाखवायचं या व्हिडिओमध्ये. त्यामुळे चला. तर आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद आणि 1 चमचाभर मीठ ॲड केलेलं आहे आणि आता हे हळद आणि मीठ कैऱ्यांना चमच्याने न लावता अशा प्रकारे टॉस करत करत छानपैकी कोट करून घ्यायचं आहे. तर बघा, मस्तपैकी हळद आणि मीठ या कैऱ्यांना लागलं की ही झाली आपली हळद मिठाची कैरी. अतिशय बेसिक रेसिपी आहे,
पण तितकीच चटपटीतसुद्धा आहे. तुम्हाला जर वाटलं तर याच्यामध्ये तुम्ही थोडीशी मिरची पावडरसुद्धा टाकू शकता, याला अजून जास्त चटपटीत बनवण्यासाठी. तर चला आता आपण बनवतोय तिसरा प्रकार, की जो मला खूप जास्त आवडतो, तो म्हणजे फोडणीची कैरी. तर बघा, पुन्हा एकदा मी 3 ते 4 कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या होत्या आणि त्या अशा प्रकारे चौकोनी कट केलेल्या आहेत. तर या रेसिपीसाठी ना चौकोनी आकारामध्येच कैऱ्या शक्यतो कट करा. तर मी अशा साईजमध्ये कट केलेल्या आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यापेक्षा छोट्या-छोट्या कट केल्या ना तरीही चालतील. तर बघा, आता याच्यामध्ये आपण ॲड करतोय पाव चमचा हळद. त्यानंतर आपण यामध्ये टाकतोय मीठ चवीप्रमाणे अर्थातच. मी इथे साधारणपणे पाऊण ते 1 चमचाभर एवढं मीठ यामध्ये टाकलेलं आहे. यासोबतच आपण यामध्ये ॲड करतोय 1 टीस्पून एवढी लाल मिरची पावडर, किंवा तुम्ही चवीप्रमाणे आवडीप्रमाणे थोडीशी जास्त वापरली तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आणि सोबतच यामध्ये मी 2 ते 2.5 टीस्पून एवढी साखर ॲड करते आहे. तर साखरेमुळे ना खूप छान टेस्ट येते या कैरीला. तर आता हे आपण चमच्याच्या साहाय्याने अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात, किंवा थोडंसं टॉस करून घेतलं तरीही चालेल, जेणेकरून सगळा मसाला जो आपण ॲड केला आहे तो या कैऱ्यांना व्यवस्थित लागेल. तर आता हे झाकून तुम्ही थोडा वेळ साईडला पण ठेवू शकता, कारण याच्यामध्ये आहे साखर आणि मीठ, त्यामुळे या कैरीला बऱ्यापैकी पाणी सुटतं. किंवा तुम्ही डायरेक्टली पुढची प्रोसेस लगेच केली ना तरीही चालते, काहीच हरकत नाही. तर आता आपण ना याला देणार आहोत फोडणी. बाय द वे, हे असंच जरी खाल्लं ना तुम्ही फोडणी न देता तरीसुद्धा कमाल लागतं बरं का, पण आपण फोडणी देतोय. तर चला, आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी ॲड करते 2 पळ्या तेल. 2 पळ्या म्हणजे साधारणपणे 3 ते 4 मोठे चमचे असं तुम्ही म्हणू शकता. तर आता हे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकतोय 2 टीस्पून मोहरी. येस, आणि फक्त मोहरीच टाकायची. जिरे, कढीपत्ता असला कुठलाच पसारा याच्यामध्ये टाकायची गरज नाही. तर आता गॅस करायचा आहे कमी आणि त्यानंतर यामध्ये पाव टीस्पून आपण टाकतोय हिंग. हिंगामुळे अतिशय मस्त स्वाद येतो या फोडणीला. तर आता गॅस लगेचच मी करत आहे बंद आणि ही गरमागरम फोडणी आपण टाकत आहोत आपल्या कैऱ्यांवरती. वाह! अतिशय मस्त सुगंध येतो याचा आणि चवीला तर अप्रतिम लागते ही कैरी. तर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित थंड झाली की मग याच्यावरती झाकण ठेवायचं. 1 दिवसभर ही अशीच ठेवायची तुम्ही बाहेरच, आणि त्यानंतर मात्र कुठल्याही एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता ही कैरी किंवा ही फोडणीची कैरी फ्रीजमध्ये साधारणपणे 8 ते 10 दिवस अगदी आरामात टिकते. तर मंडळी, खऱ्यातली कैरी किती दिवस टिकते हे तर मी तुम्हाला सांगितलंच. पण जी हळद मिठाची कैरी आहे ना ती मात्र तुम्हाला 2 दिवसातच संपवायची आहे. कारण त्याच्यामध्ये आपण कुठलीच प्रोसेस वगैरे केलेली नाही आहे ना, त्यामुळे ती मात्र तुम्हाला लगेचच खाऊन टाकायची असते. तर अशा पद्धतीने हे 3 प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केले, जे आम्ही आमच्या घरामध्ये बनवतो. तुम्हाला कुठला प्रकार सगळ्यात जास्त आवडला आणि यापैकी तुम्ही काय काय घरी बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, खूप जास्त शेअर करा. पुन्हा भेटेनच मी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.